तुळजापुरात विक्री करता येणारे एमडी ड्रग्ज पकडले। स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई। धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार व पथक हे तुळजापूर उपविभाग गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार काही इसम अंमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे येणार आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तात्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्त घालण्यासाठी गेले। दरम्यान तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक कार संशयितरित्या थांबलेली दिसून आली। तसेच कारमध्ये 3 इसम बसलेले देखील दिसून आले। याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ दिसून आला। त्यांनी एमडी हा अंमली पदार्थ मुंबईहून तुळजापुरात विक्री करता आणल्याचे सांगितले। यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अंमली पदार्थ किंमत 2,50,000 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देवीदास दळवी दोघे राहणार तुळजापूर व संदीप संजय राठोड राहणार नळदुर्ग असे आहेत। सदर इसमांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे तामलवाडी येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नमूद इसमांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गोवर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवचे सपोनी सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनी श्री गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक लोंढे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश अवतारे, फरहान पठाण, जावेद काजी, चालक रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर सुरनर, चौगुले चालक शेख यांच्या पथकाने केली आहे।